संपूर्ण देशात आता कोरोनाने प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच धास्ती निर्माण केली आहे। या कोरोनामुळे विदर्भात अमरावती जिल्हा आता दुसऱ्या नंबरवर आला आहे। अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा भूकंप झाला असताना जिल्ह्यात सर्वत्र बाधितांच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे। यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णालय फुल दिसत आहेत। अनेकांना उपचार घेण्याकरिता वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे। कोरोना ड्यूटी करीत असताना अनेक परिचारिका, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा लागण झाली आहे। अशातच सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जर कोरोना वगळून एखाद्या आजाराला उपचारासाठी रुग्णालयाने दारच बंद केले तर नवल वाटणार नाही का? होय, हे सत्य आहे। असाच भयंकर प्रकार एका SRPF जवानासोबत मंगळवारी रात्री घडला आहे। त्याला ऍडमिट होण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांना मोठी पायपीट करावी लागली। प्रफुल्ल गिरीपुंजे अशा SRPF जवानाचे नाव असून तो मंगळवारी कॅम्पमध्ये ड्युटीवर असताना अचानक ताप आला। त्याला नातेवाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील 4 ते 5 नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। त्या ठिकाणी गेले असता त्याला ऍडमिट न करता बाहेर काढण्यात आले। यामध्ये त्याचा 2 ते 3 तास तसाच व्यर्थ गेला। शेवटी त्याच्या SRPF सहकारींनी जिल्हा सामान्य रुग्णालयामधील डॉक्टर लोहकपुरे यांच्याशी संपर्क केला असता शेवटी 20 मिनिटांनी ऍडमिट करण्यात आलं। रुग्णालयामध्ये जात असताना पुरेसा वेळ निघून गेल्याने प्रकृती ढासळल्याने शेवटी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। अशा पोलीस कर्मचारीवर अशी दयनीय अवस्था झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। असा सिद्धार्थ धनके या SRPF जवानाला 10 सप्टेंबरला महावीर रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं। त्याच वेळी त्याला कोविड रुग्णालयात दाखल करून तेथे त्याचा मृत्यू झाला। या जवानाचे 7 महिन्यापूर्वीच विवाह झाला होता। याची माहिती झाल्याने SRPF जवानाला दुःख निर्माण झाल्याने सर्व मित्रांनी प्रत्येकाला व्हॉट्सअपवर मदतीचा मेसेज केला। यातच 1.5 लाख रुपये जमा करून त्याच्या नातेवाईकास सुपूर्द करण्यात आला। अशा मनसुन्न करणारी घटना अमरावती जिल्ह्यात घडत असल्यामुळे आता कोरोना आजारच नाही तर इतर कोणताही आजार असो, जिल्ह्यातील रुग्णालय फुल असल्याचे चित्र दिसत आहे। म्हणून प्रत्येकाने स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।